नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज एकदम मस्त झणझणीत रविवारची स्पेशल रेसिपी करूया कोंबडी वडे. नेहमीप्रमाणे तेल तापवून आपण त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो आणि फोडणीचं साहित्य घालूया. थोडंसं मीठ घालूया, हळद आणि कोथिंबीरची देठं घालूया. थोडंसं ना इथे साजूक तूप घातलंय. चिकनला मी आलं लसूण मीठ आणि थोडीशी हळद लावून ठेवलेलं होतं. ते आपण घालून छान परतून थोडा वेळ झाकून ठेवूया. पाणी सुटलंय, त्याच्यानंतर थोडंसं गरम पाणी, आपल्याला जेवढं रस्सा पातळ पाहिजे तेवढं आपण त्याच्यात घालूया. वाटण करूया. कांदा, आलं लसूण, ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि बेसिकचे सगळे खडे मसाले आपण थोडे थोडे करून याच्यामध्ये घालूया आणि छान भाजून हे वाटण आपलं मस्त तयार करून घेऊया. या वाटणात ना खसखस घालायला विसरू नका हा तुम्ही. मस्त लागते. खसखसीने एक थोडासा दाटसरपणा येतो आणि चिमूटभर मेथी पण घाला. शेवटी आपण कोथिंबीरीची देठं कोथिंबीर सहित आणि 2 हिरव्या मिरच्या घालूया आणि हे वाटण छान सरसरीत वाटून घेऊया. कढईमध्ये दुसरं तेल तापवून हे ना 3-4 चमचे वाटण घेऊया आणि 2 चमचे आपला घरगुती लाल तिखट घालूया. थोडंसं कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याचं मी वाटण घातलेलं आहे. याच्यामध्ये छान परतूया तेल सुटेपर्यंत. आपलं चिकन पण इकडे शिजून झालेलं आहे. त्यातलं ना वरचं पाणी आपण पातळ रश्श्यासाठी वेगळं करूया. आपलं छान परतलेलं वाटण ह्याच्यात 2 चमचे किंवा तुम्हाला जसं घट्ट पाहिजे तसं घाला. कालवणात पण आपण थोडंसं वाटण घालूया आणि दोन्ही छान शिजायला ठेवूया. आपलं चिकन छान शिजलेलं आहे. वरून कोथिंबीर घालूया रश्श्याला सुद्धा. आता आपण ना वडे करायला घेऊया. मी काकडीचे वडे करते. काकडी बारीक किसून घेतली, त्यात गूळ आणि कालचा भात होता थोडासा शिळा, तो वाटून घातलाय. कढई मी शिजायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये हळद आणि धणाजिरा पावडर घातली आहे. वड्याचं पीठमध्ये 1-1 वाटी प्रत्येकी मी ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आपण बाजूला ठेवून देऊया आणि पीठ छान नंतर थोड्या वेळाने अर्ध्या 1 तासाने छान मळून घेऊया. वडे करायला घेऊया. गोळा घेऊन आपण छान एका सुती कापडावरती असा वडा थापूया. त्याला मध्ये भूक पडूया म्हणजे वडा छान शिजतो आणि फुगतो पण. गरम तेलामध्ये वडा सोडूया. आलटून पालटून असा छान आपण खरपूस तळून घेऊया. किती मस्त वडे फुगले आहेत बघा आणि इतका छान घमघमाट आला ना काकडीचा. अशा प्रकारे आपण सगळे वडे तळून घेऊया. इथे कालवण पण आपलं शिजलेलं आहे, तर सर्व करूया ताट. वाटीत आपण कालवण घेऊया. चिकन तर्री तर काय अप्रतिम आणि इतका छान सुगंध गरभर सुटलेला आहे ना की खरंच तुम्हाला ना तोंडाला पाणी सुटेल. वडे सर्व करूया आणि आपलं छान असं रविवारचं जेवण आपण एन्जॉय करूया. माझी अशी रेसिपी आवडली असेल तर नक्की मला फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा.